नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तू ही रे मितवाचा भाग 8. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल याची खात्रीच आहे, म्हणून कथेला न थांबता लगेच सुरुवात करते. चला तर कथा ऐकूया. तिने धाडकन गाडीचा दरवाजा उघडला. मनातली चळवळ आणि भीती अजूनच वाढली होती आणि आज झेपावत त्याला मिठी मारली, गच्च मिठी मारली. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि गाळावर ओघळले सुद्धा. गाडीची फुटलेली काच बघून मनात उठलेलं वादळ थांबता थांबत नव्हते. तिने अचानक मारलेल्या मिठीने तो मात्र भानावर आला आणि त्याच्याही नकळत त्याचे हात तिच्या पाठीवर विसावले. काही क्षण फक्त दोघे एकमेकांना अनुभवत होते. एकमेकांविषयी असलेली ओढ, प्रेम, अधीरता, उत्कटता फक्त आणि फक्त त्यांच्या मनानंच माहीत होती. थोडा वेळ गेला आणि आपसुकच समीर तिच्यापासून मिठी सोडवत बाजूला झाला, कारण तो भानावर आला होता. समीरने आपला चेहरा निर्विकार ठेवत तिला विचारले, मनू काय झाले? एवढी का घाबरली होतीस? तुझ्या श्वासांची वाढलेली गती, चेहऱ्यावरचा भाव का बदलला आहे? काही अडचण आहे का? का घाबरलीस तू? तिने नजर बाजूला वळवली आणि उत्तर द्यायचे टाळले. त्यालाही माहीत होते, अजून ती थोडा वेळ तरी मिठीत राहिली तर तो स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करू शकला नसता. त्यामुळे तोही गप्प झाला. त्याला माहीत होतं, आता जरी बोलली नाही तरी तिला आता काय झाले होते ते ती नक्कीच वेळ आली का सांगेल, कारण मनातल्या प्रत्येक गोष्टी ती त्याच्याजवळ शेअर करत होती. म्हणून समजून गेली होती, समीरचा मूड ठीक नाही आहे, काहीतरी बिघडलं आहे. त्यामुळे ती त्याला तिथेच गाडी थांबवून पुन्हा आत एकटी जायला निघाली. त्याचबरोबर तिला वाईट वाटायला नको, तिचं मन दुखायला नको आपल्यामुळे, म्हणून समीरही तिच्यासोबत निघाला. परंतु त्या दोघांनाही माहीत नव्हते की आतमध्ये पुढे नक्की काय वाढून ठेवले आहे. मीतची नजर फक्त आणि फक्त मनूला शोधत होती, परंतु खूप वेळ गेला होता. ती त्याला दिसली नव्हती. पण आता अचानक ती त्याला आतमध्ये येताना दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. आजचा दिवस त्याला स्वतःच्या आयुष्यात खूप खास दिवस बनवायचा होता. तो अगदी कन्फर्म होता की ती त्याला आता नाही म्हणूच शकणार नाही. मनाने त्याला वेगळाच इशारासुद्धा दिला होता आणि त्याने हॉलमध्ये सगळे लाईट ऑफ केले. एक पिवळा प्रकाश फक्त आणि फक्त मनूवर पडला. समीरही जागच्या जागी थबकला. नक्की काय होतं हे त्याला सुद्धा कळत नव्हते. नक्की काय झालं आहे हे ना मनूला समजले ना समीरला समजले. मनू तर अवाकनी अचंबित झाली. तिने नजर फिरविरवली. फक्त प्रकाश तिच्यावर पडत होता. तिला काहीतरी वेगळंच भासत होतं आणि त्या प्रकाशात तिची गोरी कांती चमकत होती. तिचं सौंदर्य काही औरच भासत होतं. तिच्यावर फुलांचा वर्षा होऊ लागला होता आणि त्याचबरोबर तिने समोर पाहिलं. तिच्यासमोर मीत गुडघ्यावर बसून हातात रिंग घेऊन होता. तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उलटले होते. गोंधळही होता आणि थोडीफार मायासुद्धा होती, कारण तो मित्र होता. ती काही बोलणार तोच मीत म्हणाला, मनू, यू विल मॅरी मी? यू विल बी द लवर ऑफ दिस क्रेझी लवर अँड विल सपोर्ट हिम फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. माझ्याशी लग्न करशील? ह्या वेड्या प्रियकराची प्रियसी होऊन त्याला जन्मभर साथ देशील? तुझ्या आयुष्यात हे मन कायम जाईच्या सुगंधाप्रमाणे दरवळत राहील. तो तिच्याकडे वेड्यासारखा एकटक धुंदीत पाहत होता. ती अचंबित झाली होती. मनात असंख्य प्रश्न उभारले होते, कारण ती फक्त आणि फक्त त्याला आपला एक चांगला मित्र मानत होती, ज्याच्याजवळ ती मनातलं सगळं सांगत होती. तिच्या जीवनात त्याचे स्थान मैत्रीच्या पलीकडे तिला कधीच नको होते आणि तिला मैत्रीच्या पुढे कधी जायचं सुद्धा नको होतं.
तो एक मनुष्य म्हणून बेस्ट होता, परंतु ती त्याला आपल्या आयुष्याचा सहचार बनवण्याचा कधीच विचार करू शकत नव्हती. कारण कारण तिच्या आयुष्यात ती जागा तिने मनोमन एका व्यक्तीला दिली होती. एकदा का एखाद्या व्यक्तीनं ती जागा घेतली का दुसरी घेऊ शकत नाही, आणि ती त्याच्यावरच प्रेम करत होती. त्याच्याजवळ तिचं मन अडकलं होतं, गुंतलं होतं. इकडे सारं सुन्न होऊन समीर पाहत होता. त्याच्या हृदयाला चरे पडत होते. मनाच्या असंख्य वेदनाने तुकडे होत होते. त्याला आपला जीव कोणीतरी काढून घेतं की काय असं वाटलं होतं. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. आता त्याचे डोळे अन कान तिच्या उत्तरावर स्थिरावले होते. मनात वेदना होत्या. ती काय उत्तर देते त्याला ऐकायचे होते. मनात असंख्य दुःखाच्या लाटा उचलत होत्या न ओसरतही होत्या. आपण आपले श्वास गमावत आहोत की काय, आपल्या भूतकाळाला चिकटवून राहिल्यामुळे असे क्षणभर त्याला वाटले होते. खरंच तो भूतकाळात राहिला होता ना, म्हणूनच त्याचं मन त्याला खात होतं. परंतु तिचे उत्तर ऐकण्यासाठी त्याने हृदयावर एक जोरात हात मारला आणि असंख्य दगड ठेवून आपले मन तयार ठेवले. आज जर ती त्याला होय म्हणाली तर आपण काही करू शकत नाही. त्याला कळत नव्हतं, परंतु आपल्या डोळ्यांसमोर आपण साधे तिला त्याच्या जवळही पाहिले तरी आपल्या हृदयावर कैक वार होतात, असंख्य वेदना होतात मनात. तर मग जर ती आयुष्यभरासाठी त्याची झाली तर आपण तिच्यापासून खूप खूप दूर जाऊ, पुन्हा तिच्या आयुष्यात कधीच वापस न येण्यासाठी, असे त्याने मनोमन ठरवले. कारण त्याला तिचा आनंद जवळचा होता. तो अगदी स्तब्ध दगडासारखा उभा होता. त्यातल्या संवेदना बोथट झाल्या होत्या. काही क्षणांसाठी मन दगड झाले होते, निरगट्ट. संवेदना बोथट होऊन सखे हात तुझा हाती हवा अर्धांगिनी, म्हणून त्याने आपल्या पापण्याआड अश्रू लपवले आणि म्हणाली, मी तुला फक्त आणि फक्त एक चांगला मित्र मानते, ज्याच्याजवळ मी माझे सगळे प्रॉब्लेम आनंद शेअर करू शकते, त्याच्यासोबत खळखळून हसू शकते आणि रडूही शकते. आणि हे तुझं तिसरं प्रपोजल आहे. माझे नेहमीच नाही ऐकण्यासाठी का सारखा मागे मागे करत राहतोस, हे मलाच कळत नाही आहे. याआधी 2 वेळासुद्धा मी नाही म्हणाले होते. मी असेल तुझं खरं प्रेम, मी त्याला नेहमीच पवित्र मानते. कारण प्रत्येकाचं प्रेम हे पवित्रच असतं, ते त्याच्या मनात उभारी मारत असतं. परंतु मैत्रीच्या नात्यापलीकडे मी तुला माझ्या आयुष्यात कधीच नेऊ शकत नाही. ते स्थान माझ्या आयुष्यात एका खास व्यक्तीचं आहे, आणि ती जरी ही व्यक्ती मला नाही म्हणाली तरी मी त्याची जागा दुसरी कोणालाच देऊ शकत नाही. मी उभा जन्म त्याची वाट बघत बसेन, त्याचीच बनून, फक्त आणि फक्त त्याची बनून. तू खूप चांगला मित्र आहेस. तू माझा विचार सोडून दे. तुझ्या आयुष्यात माझ्यापेक्षाही सुंदर कोणीतरी अप्सरा नक्की असेल आणि ती लवकरच येईल अशी मला आशा आहे. ती एंजल तुझं आयुष्य भरून टाकेल. परंतु सॉरी, मी तुला नाही म्हणते. मला खरंच पुन्हा एकदा माफ कर. तिचं पुन्हा नाही हे उत्तर ऐकून मीत गळबळला होता. त्याने खूप स्वप्न रंगवून आज तिला पुन्हा प्रपोज करायचं ठरवलं होतं, आणि आपल्या नजरेत हृदयात जेवढं प्रेम आहे त्याच्यात तुसासभरही प्रेम त्याला तिच्या नजरेत दिसत नव्हतं आणि दिसलंही नव्हतं. तो तिच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असायचा. तिच्या चेहऱ्यावर हास्याची लहर आली की तो आनंदून जायचा. परंतु तिने त्याचे प्रेम समजले नव्हते. म्हणजेच ती मैत्रीच्या पलीकडे त्याला कधी पाहतच नव्हती, की ती त्याला नेहमी सत्य परिस्थिती बद्दल दाखवून त्याला देत होती. त्याला वाटत होते कधीतरी तिचा निर्णय बदलेल, कधीतरी ती मैत्रीच्या पुढे नक्की जाईल भावनात वाहून, आणि ती होकार देईल. तिच्या होकारात आपलं आयुष्य बहरेल, बदलेल, गंधाळेल. परंतु आज पुन्हा हातात निराशाच पडली होती. आता ती स्वस्थ बसणारा तो नव्हता. त्याला जाणायचे होते ती कोणाला एवढं पसंत करते ज्याच्यामुळे ती त्याला फक्त आणि फक्त नकारच देत होती. कोण आहे तो एवढा
लकी हे त्याला जाणायचे होते, जाणून घ्यायचे होते, कारण तो त्याचा हक्क होता ना. त्याने चेहरा निर्विकार केला आणि मनूला म्हणाला, मनू, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करत नाही, कारण प्रेम हे त्यागात असतं. तुझा नकारही मला हसत हसत मान्य आहे, परंतु मला त्याआधी त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे, जिच्यामुळे आज माझे तिसरे प्रपोजल तू नाकारले आहेस. कोण एवढी लकी व्यक्ती आहे ती? एक मित्र म्हणून मला जाणून घ्यायचा हक्क आहे ना. प्लीज सांग, ती व्यक्ती कोण आहे? मला त्या लकी व्यक्तीला भेटायचं आहे. तो हसतच होता. मनू म्हणाली, तू त्यांना नक्कीच ओळखतो. आणि एक मित्र मनुष्य म्हणून ती व्यक्ती माझ्यासाठी तरी सर्वोत्तम आहे, कारण ती माझ्या काळजात आहे. मी तुला वेळ आली की सांगणारच होते, परंतु तुला जाणून घ्यायचे तर मी तुला त्या व्यक्तीचा फक्त फोटो दाखवते. आता हॉलमधले लोक समीर मनूकडे पाहू लागले, कारण समीर तिचा मित्र होता हे साऱ्यांनाच कळले होते. दररोज जो कॉलेजला तिच्या यायचा. तिने आपल्या गळ्यात हात घातला आणि गळ्यातली चेन काढली. तिला चेन काढताना पाहून समीरला पटकन त्याचे शब्द आठवले आणि ते लॉकेटही. नकळतही त्याच्या मनात दुःख दाटून आले आणि वेदना बोचऱ्या झाल्या. म्हणून चेन हातात घेतली आणि त्यातील लॉकेट खोलले. हार्टच्या शेपमधील ते लॉकेट आज 3 वर्ष तिच्या गळ्यात पाहत होता, परंतु त्या लॉकेटबद्दल तिला त्याने एकदाही विचारले नव्हते, कारण एवढा तर मित्र म्हणून त्याला विचारायचा हक्क होता, पण त्याला ती सांगत नाही तोपर्यंत विचारायचं नव्हतं. मीतची नजर त्या लॉकेटमधील फोटोंमध्ये गेली. एक मनूचा होता आणि दुसरा त्याचा होता. आज प्रेमाच्या चढाईत तो वरचढ चढला होता. तो फोटो पाहून अवाक झाला, कारण तो खरंच लकी होता हे त्याला कळलं होतं. थँक्यू. विचार करा, तो फोटो नक्की कोणाचा असेल, कोण मनूला आवडत असेल. पुन्हा एकदा धन्यवाद देते कथा ऐकण्यासाठी. तुम्हाला जर तू ही रे मितवा ही कथा आवडत असेल तर यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे कथेचा नवीन भाग टाकला की त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.